प्रोग्राम म्हणजे वाडोळी गाव आणि यांच्यातर्फे हा आयोजित केला होता। हा गजानन महाराज शेगाव यांचा प्रगट दिवस 147वा दिवस आहे आणि या निमित्त ह्या भंडाऱ्याचं आयोजन झालं होतं। त्यानिमित्त हे सर्व पब्लिक इथं जमली आणि यांचा सर्वांचा सहयोग मिळाला, त्यामुळे हा प्रोग्राम सफल झाला। बाकी सर्व ठीक आहे। जेवणामध्ये हे महाराजांचं जे आहे हे हा प्रसाद आहे, भाजी पोळी बेसन आणि भाकरी आणि ठेसा हाच प्रसाद या महाराजांना नैवेद्य म्हणून चालत होता। त्यामुळे या प्रोग्रामाचं हे वैशिष्ट्य आहे, त्यामुळे हा प्रोग्राम सफल करण्यात वाडोळी गाव आणि शेगाववरून, विशेष करून शेगाववरून सुनील पाटील यांनी महाराजांचा प्रसाद आणला होता आणि या ठिकाणी जो प्रोग्राम झाला हे मी अरेंजमेंट केलं होतं भाकरींचं। हा प्रोग्राम वासी नाका, चेंबूर कॅम्प आणि वाडोळी गाव येथील सर्व परिसरातील सर्व नागरिकांनी सर्व प्रतिसाद दिला आणि हा प्रोग्राम सफल करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे असे मी जाहीर। मला इथे साई श्रद्धा मित्रमंडळ आणि वाडोळी गाव सामाजिक मंडळाच्या वतीने मला इथं आमंत्रित केलेलं आहे। मला दरवर्षी हे श्रद्धेने भावनेने मला इथं बोलवतात आणि मी पण दरवर्षी इथे श्रद्धेपोटी महाराजांना, मला तिथपर्यंत जाता येत नाही पण इथं स्वतः महाराजांचे अनुयायी आणि महाराजांच्या त्या तिकडनं जो प्रसाद येतो तो महाप्रसाद खाण्यासाठी मी स्वतः येत असतो आणि भक्तांमधला जो प्रेम आणि उत्साह आहे तो बघायला खूप आनंद वाटतं। मी भक्तिभावा वातावरण निर्मिती इथे आहे। गेल्या 15 दिवसापासून असेच इथे चांगले उपक्रम वर्षातून 5-6 होत असतात। मकर संक्रांतीपासून सुरुवात होते, ते साई भंडारा आहे, त्यानंतर शेगावच्या प्रकटदिन आणखीन एक याच्यानंतर एक स्वामी समर्थ, असे चांगल्या प्रकारे इथं भक्तिभावाने इथं सर्व जाती धर्माचे, पक्षाचे आणि समाजातील उच्च आणि प्रतिष्ठित सर्व मंडळी इथे भक्तिभावाने येते। इथे कोण छोटा नाही, कोण मोठा नाही आणि मी या साई श्रद्धा मित्रमंडळ आणि वाडोळी गाव सामाजिक प्रतिष्ठान यांना मी शुभेच्छा देतो की असेच उपक्रम लोकांमध्ये व्हावेत आणि ही भक्तिभावना लोकांमध्ये जागृत व्हावी, हीच मी शुभेच्छा देऊन माझी गोष्ट। जेव्हापासून आपण श्री साई श्रद्धा मित्रमंडळातर्फे श्री संत गजानन महाराज प्रगट दिन सोहळा साजरा करायला लागलो तेव्हापासून लोकांमध्ये एक नवीन कार्यक्रम म्हणजे नवीन संतांचा हे चालू केलेलं आहे। म्हणजे आपण पहिला श्री साईबाबा मंदिराचा भंडारा करत होतो, 14 जानेवारीला प्रत्येक भंडारा व्हायचा, तसं 8,000 लोक महाप्रसादाचा लाभ घेत होते। कालांतराने काय झालं, जरीमरी देवळाजवळ गजानन महाराज प्रगट दिन सोहळा साजरा होत होता, तिथे जागा अपुरे पडल्यामुळे तिथल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की साईबाबा देवळाजवळ गजानन महाराजांचा तुम्ही प्रगट दिन साजरा करा। मग आम्ही लोकांनी ते आज 15 वर्ष झाले नित्य नियमाने गजानन महाराज प्रगट दिन सोहळा साजरा करतो आणि भक्तगण कमी कमी 2,500-3 हजार ह्याच्यावर लाभ घेतात महाप्रसादाचा। आता गेल्या वर्षी आमच्या इथे चेंबूर कॅम्पचे तायडे म्हणून आहेत, विठ्ठल तायडे, त्यांनी गेल्या वर्षी पाहिलं की इथे चांगल्या प्रकारे भंडारा होतोय गजानन महाराजांचा, तर त्यांनी त्यांच्यातर्फे 20 महिला हे भोजनासाठी मी आणेल आणि माझा स्वखर्च त्या भाकऱ्या बनवण्यासाठी असेल, मग त्यांनी ती सुविधा केली आणि शेगाववरनं खास आमच्यासाठी 2 क्विंटल भाकरी हे शेगाववरनं पाठवलं जातं। त्यासाठी आमचे पटेल साहेब होते इकडे, भगवान पटेल म्हणून, त्यांच्याकडनं चालू झालं। त्यांचा मुलगा त्याचं नाव मनीष पटेल यांनी ती प्रथा चालू केली आणि आणण्याचं काम सुनील पाटील हे करतात आणि सकाळपासून ते 5ला निघाले आणि 4 वाजता इथे शेगावच्या भाकऱ्या पोचल्यात आणि त्या आता भक्तांपर्यंत त्या प्रसाद म्हणून मिळणार आहे आणि ह्याचा लाभ सगळे भक्त अगदी आनंदाने घेतील। आणि वाडोळी गाव ह्यासाठी प्रत्येक कार्यक्रमासाठी पुढे आहे की जेवढेही देवाचे उत्सव आहे ते इथे वाडोळी गावात अगदी आनंदाने साजरे करतात आणि त्यामध्ये सगळ्या पक्षाची लोक, वेगवेगळ्या पक्षाची लोक यामध्ये सहभागी होतात आणि मंडळाचे कार्यकर्ते अगदी जोमाने काम करतात। श्री साई श्रद्धा मित्रमंडळ वाडोळी गाव आणि आसपास परिसर सर्व भाविक, सर्व भक्तगण यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून आताच आमचे मित्र बामणे साहेब या ठिकाणी आहेत, आमचे चकोर आहेत, फ्रान्सिस मार्टिन आणि आमची पिंट्या बांगर आणि आमचे चकोर दादा आणि सर्व आमचे भक्तगण ज्यांच्या सहकार्याने मोठ्या उत्साहाने आणि जल्लोषाने या ठिकाणी स्वामी गजानन महाराज प्रगट दिन सोहळा संपन्न होतो। अगोदर जरीमरी मातेच्या इथे मंदिराच्या इथे व्हायचा, त्याच्यानंतर या ठिकाणी मोठ्या उत्साहाने आणि जल्लोषाने
सकाळी 7 वाजल्यापासून आणि 20-25 दिवस अगोदरपासून ही सर्व तयारी या ठिकाणी चालू असते। मुंबई महानगरपालिका पोलीस प्रशासन यांच्या सूचनांचं तंतोतंत पालन करून या ठिकाणी अत्यंत आनंदमयी वातावरणामध्ये या ठिकाणी तुम्ही सकाळी बघत असाल हे सर्व मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते 20-25 दिवस अगोदर सर्व नियोजनबद्ध व्यवस्थित प्रकारे या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करतात। सकाळी 7 वाजून या ठिकाणी साईबाबांना आणि गजानन महाराजांना अभिषेक वगैरे संपन्न झाला आहे। त्याच्यानंतर आरती झालेली आहे, पूजा अर्चा झालेली आहे आणि आता सायंकाळी 7 वाजता गजानन महाराजांना आणि सर्व आमच्या जरीमरी गावदेवी भवानी मातेला नैवेद्य ठेवून या ठिकाणी मोठ्या उत्साहाने महाआरती झाली आणि सर्व महिला पुरुष लहान मुलं ज्येष्ठ मंडळी मोठ्या उत्साहाने या ठिकाणी भंडाऱ्याचा लाभ घेत आहेत। मी वाडवली गावातील नागरिक म्हणून मंडळाचे मनपूर्वक आभार मानतो, कारण की आम्हाला सर्व ठिकाणी शेगाव असेल, शिर्डी असेल किंवा स्वामी समर्थांचं मठ त्या ठिकाणी जाऊ शकत नाही, पण मंडळाच्या माध्यमातून असे धार्मिक कार्यक्रम या चेंबूर परिसरामध्ये तुम्ही बघा मोठ्या उत्साहाने आणि जल्लोषाने साजरे होतात। मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो, त्यांचे आभार मानतो। आपल्या माध्यमातून असे कार्यक्रम या वाडवली गावामध्ये संपन्न होतात असे आपण सर्वांना सांगता, म्हणून आपले देखील मनपूर्वक आभार। आपल्या सर्वांना आजच्या या गजानन महाराज प्रगट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। जय गजानन। 2-2.5 हजारांच्या वरती लोक येतात, महाप्रसादाचा लाभ घेतात आणि हे 2011 पासून चालू झालेले आहे परंपरा आणि तेव्हापासून म्हणजे गजानन महाराजांचा आणि यांचा हा कार्यक्रम चालतो। थोडे म्हणून माझे 2 शब्द।